हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका। तर आजचा आपला टॉपिक आहे इपिलेप्सी। इपिलेप्सी म्हणजे लहान बच्चूंमध्ये जे झटके येतात किंवा अचानकच बच्चू हातपाय वाकडे करून पडतात, तर त्यावेळेस आपण घाबरायचं नाहीये। तर यामागील कारणे, यावर आपण काय उपचार घेऊ शकतो आणि काय काळजी घेऊ शकतो, तर आज आपण हे पाहणार आहोत। तर चला पाहूया। याचे कॉजेस पाहिले तर बर्थ इंजुरीजमध्ये इन्फेक्शन येऊ शकतं, ट्रॉमा, इलनेस किंवा बर्थ ट्रॉमा असं असू शकतं बर्थ इंजुरीमध्ये। सेकंड कॉज म्हटलं तर ब्रेन ॲबनॉर्मॅलिटीज असू शकते, यामध्ये मग कंजेनायटल बर्थ डिफेक्ट, वॅस्क्युलर ॲबनॉर्मॅलिटीज, ब्रेन ट्युमर। थर्ड पॉसिबिलिटीज म्हटलं तर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, तर याच्यामध्ये काय होतं तर ॲबनॉर्मल लेवल ऑफ द सोडियम अँड ग्लुकोज इन द ब्लड असू शकतं। फोर्थ पॉसिबिलिटी म्हटलं तर इन्फेक्शनमध्ये मेनिंजायटिस ऑर इन्सिफॅलायटिस असू शकतं किंवा सेप्सिससुद्धा असू शकतं। त्यानंतर टॉक्झिन्स असू शकतात, त्याच्यानंतर फीवर असू शकतं। तर फीवरमध्ये जर हाय ग्रेड फीवर असेल, अदर कॉजेस म्हटलं तर हार्ट डिसीज, हीट इलनेस ज्या व्यक्तीला आहे, डिप्रेशन असू शकतं किंवा वेनोमेनस बाईट म्हणजे स्नेक बाईट असू द्या किंवा काही स्ट्रिंग्स असू देत, तर यामध्ये सिझेरियन प्रॉब्लेम होऊ शकतात। तर इपिलेप्सीमध्ये आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय घेतली पाहिजे, तर नॉर्मली ॲज अ प्रिकॉशन म्हटलं तर बच्चूच्या डाएटवर आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे। दुसरी गोष्ट, एक्सरसाइज करायला लावली पाहिजे बच्चूंना। आणि लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट। तर होमिओपॅथीमध्ये ॲज यू नो आपण सिम्पटम्स घेऊन सिम्पटम वाईज पेशंटला मेडिसिन देतो, बट मी आज तुम्हाला काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे। तर फर्स्ट मेडिसिन आहे अबसिंथियम 30। तर ही मेडिसिन आपल्याला 2 थेंब 2 वेळा थोड्याशा पाण्यामध्ये पेशंटला द्यायची आहे। सेकंड मेडिसिन म्हटलं तर R33 ड्रॉप आहे। तर हा ड्रॉप 10 थेंब सकाळी, 10 थेंब दुपारी आणि 10 थेंब संध्याकाळी थोड्याशा पाण्यामध्ये आपण देऊ शकतो। थर्ड मेडिसिन म्हटलं तर बिफोराना 6 CH पोटेन्सीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे। हे सुद्धा 2 थेंब 3 वेळा आपण थोड्याशा पाण्यामध्ये पेशंटला देऊ शकतो। परत कालिफॉस 6S टॅब्स आहेत, तर ह्या टॅब आपण 4 गोळ्या 3 वेळा देऊ शकतो, सकाळी 4, दुपारी 4 आणि संध्याकाळी 4। तर ही ट्रीटमेंट आपल्याला कमीत कमी 6 ते 8 महिने त्या बच्चूला द्यायची आहे। हळूहळू खूप छान चेंजेस येऊ लागतात आणि हळूहळू एपिलेप्सीचा सगळा प्रॉब्लेम कमी होऊन जातो। बच्चूमध्ये एकदम मेंटली फिजिकली व्यवस्थित सगळी वाढ होऊन जाते। तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळून जातील। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू सो मच।